मित्रांनो, एक ओळखीच्या काकू आहेत. त्यांनी लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरलेला आहे. त्यांना लाडकी बहीण योजनेचे सगळे हप्ते मिळाले, पण जे 3,000 रुपये होते बघा, दिवाळीचा बोनस जे आपण म्हणतो, ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे जे हप्ते होता तो त्यांना मिळाला नाही. तसंच त्यांनी अन्नपूर्णा योजना जी आहे त्याचेसुद्धा जे प्रोसेस केलेली आहे, KYC वगैरे सगळे करून घेतलेली आहे. त्याच्यामध्ये त्यांना वर्षाला 3 सिलेंडरचे हे अनुदान मिळालं पाहिजे, म्हणजे 3 सिलेंडर मोफत आहे, ते अनुदान त्यांच्या खात्यांमध्ये जमा व्हायला पाहिजे. पण अजून त्यांच्या खात्यामध्ये एकही सिलेंडरचं अनुदान जमा झालेलं नाही आहे. बरं, आता याच्यामध्ये प्रॉब्लेम काय झाला बघा. त्यांना एक फोन आला. त्या फोनवर एक व्यक्ती बोलत होती. तिने काय सांगितलं की ती सरकारी कर्मचारी आहे, महिला व बालविकास विभाग जो आहे त्याच्याकडून ती बोलत आहे. आता त्या व्यक्तीने जे काकू आहेत त्यांचं पूर्ण डिटेल्स सांगितलं, म्हणजे त्यांचं नाव सांगितलं, त्यांना त्यांचा आधार नंबरसुद्धा सांगितला आणि हे पण सांगितलं की तुम्ही कोणत्या योजनांचे अर्ज भरले आहेत, जसं लाडकी बहीण योजना असेल, अन्नपूर्णा योजना असेल, याबद्दल त्यांनी सांगितलंसुद्धा की तुम्ही असं भरलेलं आहे, ते केलेलं आहे, असं असं केलेलं आहे. आता मग त्यांनी एवढं सगळे डिटेल्स सांगितल्यामुळे त्यांना काय झालं, त्या काकूंना खात्री पटली की हे सरकारी कर्मचारी आहेत म्हणून. मग त्याने काय केलं, त्यांना विचारलं की तुम्हाला काही अडचण आहे का, तुमचे पैसे तुम्हाला मिळालेले आहेत की अजून नाही मिळालेले, नाही मिळाले तर किती नाही मिळाले वगैरे सगळं विचारलं. त्यांची खात्रीच पटली की हा सरकारी कर्मचारी आहे, त्यामुळे त्यांनी सगळं सांगायला सुरुवात केलं की लाडकी बहीण योजनेचे 3,000 रुपये ते अजून मिळालेले नाही, त्यांना तसं अन्नपूर्णा योजनेमध्ये अजून ते अनुदान मिळायला पाहिजे सिलेंडरचं, ते अजून मिळालेलं नाही, सगळं सांगितलं. आणि त्या व्यक्तीला हेच पाहिजे होतं. एकदा की त्याला प्रॉब्लेम कळाला की त्याने काय केलं, मग त्यांना पर्याय सांगायला सुरुवात केलं की तुम्हाला तुमचे पैसे लगेच मिळून जातील, तुम्हाला काय करावं लागेल, तुम्हाला फक्त काही माहिती आम्हाला द्यावी लागेल. ती माहिती दिली की तुम्हाला तुमचे पैसे एका दिवसात तुमचे राहिलेले पैसे तुम्हाला मिळून जाणार आहेत, कारण तसं शासनाने आता त्याचे पैसे दिलेले आहेत, शासनाने आदेशच काढलेला आहे, असं त्या व्यक्तीने त्या काकूने सांगितलं. आता त्या काकू खूप शिकलेल्या जरी नसल्या तर त्यांना बँक कोणती आहे, अकाउंट नंबर काय आहे, OTP कळतो, तसंच त्यांना फोनपे वगैरेचं थोडंफार माहिती आहे, ते करतात, म्हणजे तेवढं त्यांना आयडिया आहे. आता त्याने काय केलं, मग ही सगळी माहिती त्यांच्याकडे विचारली की बँकेचं नाव काय आहे, अकाउंट नंबर काय आहे वगैरे सगळे डिटेल विचारले, फोनपे तुम्ही करता का, तुम्हाला जमतं का, हे सगळं त्यांनी विचारलं. आता त्यांनी व्यवस्थित माहिती पण दिली का आपण हे सगळं जमतं म्हणून. आता जे नाही माहिती द्यायची तीसुद्धा देऊन टाकली. मग त्या व्यक्तीने त्यांना काय सांगितलं, तुम्हाला एक फोनपेची लिंक येईल, तुमच्या मोबाईलच्या मेसेजमध्ये येईल, तुम्हाला मेसेज येईल, त्याच्यामध्ये फोनपेची लिंक असेल, त्या लिंकवर तुम्ही क्लिक केलं की तुम्हाला तुमचे राहिले 3,000 रुपये मिळून जाणार आहेत. आणि मग खरंच त्यांना एक मेसेज आला, त्याच्यामध्ये फोनपेची लिंक होती. आता जेव्हा त्या काकूंनी त्या फोनपेच्या लिंकवर क्लिक केलं, त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर त्यांना तिथे 3,000 रुपये दिसून आले. आता 3,000 दिसले त्याच्यामध्ये, तर त्यांना खरंच वाटलं की आता हे 3,000 रुपये आपल्या खात्यामध्ये जमा होणार आहे. त्याच्यामुळे त्यांनी त्या लिंकवर काय केलं, मग क्लिक केल्यानंतर पुन्हा त्यांचा पासवर्ड वगैरे टाकला, OTP आला, OTP टाकून घेतला आणि पूर्ण प्रोसेस करून घेतली. प्रोसेस पूर्ण झाली आणि बँक खात्यातून 3,000 रुपये गायब झाले. म्हणजे त्यांच्या खात्यांमध्ये 3,000 रुपये जे जमा व्हायला पाहिजे होते ते त्यांच्या खात्यातून काढून घेण्यात आले. 3,000 रुपये त्यांच्या खात्यातून काढून घेण्यात आले. म्हणजे अशा पद्धतीने त्यांची पूर्णपणे फसवणूक झाली आणि हे लक्षात येईपर्यंत उशीर झाला होता. त्यांनी परत त्या व्यक्तीला फोन लावण्याचा प्रयत्न केला, पण तो फोन परत लागला नाही. मित्रांनो बघा, अशा पद्धतीने काही महिलांची फसवणूक केली जात आहे. त्यांना हे सांगितलं जात आहे की तुम्हाला सरकारी योजनांचे पैसे जर जमा करून घ्यायचे असतील तर असं असं करा, तसं तसं करा, आणि अशी फसवणूक केली जात आहे. मित्रांनो, अशा पद्धतीने काही महिलांची सरकारी योजनांचे जे पैसे आहेत त्याच्या नावाखाली फसवणूक केली जात आहे. सगळ्या महिलांनी हे लक्षात घ्यायला हवं. एक तर सरकारचा कुठलाही कर्मचारी असा तुम्हाला फोन करणार नाही, तुमची पूर्ण बँकेची वगैरे माहिती घेणार नाही. आणि सध्या आचारसंहिता चालू आहे, निवडणुका झालेल्या नाही आहेत. जे पैसे येतील सरकारी, जे काही राहिलेले असतील सरकारी योजनांचे, ते आता निवडणुका झाल्यानंतर नवीन सरकार आल्यानंतर ते पैसे येणार आहेत. अशा कुठल्याही फसवणुकीला बळी पडू नका, बिलकुल बळी पडू नका. तुम्हाला असं कोणीही पैसे मिळवून देऊ शकत नाही, हे लक्षात घ्या. मित्रांनो, तुम्ही जर हा व्हिडिओ बघत असाल तर आपल्या पूर्ण कुटुंबातील व्यक्तींना सांगा की अशा पद्धतीने फसवणूक होऊ शकते, त्याच्यामुळे आपण जागरूक राहिलं पाहिजे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला.